मी सोनल, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज मी रक्षाबंधन निमित्त श्रीखंड पुरीचा बेत केलेला आहे। आपल्यापैकी बहुतेक जणांना घरी श्रीखंड बनवता येत असेल, पण मी आज ते श्रीखंड घरी बनवत आहे। तर मी बोलली चला आपण ती रेसिपी का नाही यांच्याबरोबर सुद्धा सगळ्यांबरोबर शेअर करूया। तर मी आज आता ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, तर तुम्ही सुद्धा ती रेसिपी बघा। तर चला आता आपण मग रेसिपीला सुरुवात करूया। होममेड श्रीखंड बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण बघूया। हे मी दही घेतलेलं आहे। दही 350 ग्रॅम होतं। त्याला मी स्वच्छ सुती कपड्यामध्ये त्याला बांधलं आणि ते व्यवस्थित टांगून ठेवलेलं आणि त्यातलं पूर्ण पाणी निघून हा चक्का दहीचा तयार झालेला आहे तो घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये मी साखर घेतलेली 1 वाटी मिक्स करण्यासाठी, वेलची पूड, चारोळी, बदामाचे तुकडे आणि पिस्ता घेतलेला आहे। आणि आता मिक्स करूया आपण। आता ही एकदम सोपी रेसिपी आहे। हा चक्का आहे दहीचा, तो आपण पहिल्यांदा घेऊया। ह्याच्यामध्ये मिक्स करायला पाणी अजिबात राहायला नको त्याच्यामध्ये। आणि आता त्याच्यामध्ये आपण साखर घेऊया। बरोबर 1 वाटी बरोबर त्याचं प्रमाण आहे। हे आता मिक्स करूया आपण। आता मी साखर त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार वेलची पूड घेऊया। ड्रायफ्रूटचे तुकडे आपण जे आपण बदाम वगैरे घातलेले आहे ते बदाम आणि थोडी चारोळी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण याला या टीनमध्ये घेऊया आणि मग टीनमध्ये काढून घेऊया। आता मी हे थोड्या प्रमाणातच बनवलेलं आहे। तुम्हाला जर जास्त श्रीखंड हवं असेल तर तुम्ही दह्याचं प्रमाण, दही जास्त घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही ते करू शकता। आता मी थोडं गार्निशिंगला टाकते। आता हे बघा, हे आपलं आता श्रीखंड तयार झालेलं आहे। आता मी हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते आणि आता आपण हे फ्रीजमध्ये सेट झाल्यावर आपण भेटूया परत। आता हे बघा, आपण आता हे श्रीखंड तयार करून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित सेट पण झालेले आहे। आता मी हे सर्व करून घेते। हे बघा, आता मी हे सर्व करून घेतलेलं आहे। गरमागरम पुरी आणि मस्तपैकी श्रीखंड, होममेड श्रीखंड तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा। तुम्ही करत सुद्धा असाल ट्राय, पण बघा खूप छान अप्रतिम झालेला आहे श्रीखंड। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।